आस्था ब्रश करा की चला आंघोळ करा. नाश्ता बनवते मी उपीट. फुलं आणले ते बघू. थांबा एक मिनटं. हा होय की अहो छान निघाले ती. खाली पडलेली ते छान निघते. हा वेलकम टू न्यू व्लॉग. आज सकाळी ना उठायला उशीर झाला होता, त्याच्यामुळे मग आज सगळं उशिराच होतं. आता पटकन नाश्ता बनवून घेऊया म्हटलं तर इथं बघा खिडकीत कसे पक्षी बसलेत. बरं सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन पटकन सबस्क्राईब करा आणि व्लॉग आपला कंटिन्यू पाहत राहा. चिक्कल झालाय कुठे फिरताय रे असं? मम्मीकडे कडपत्ता आणायला पाठवला. आणि असता काय मेडल घालून फिरायला लागली होय असता? गोल्ड मेडल आहे. आणि ते माझ्याकडे मला भेटत त्याच्यावर ते म्हणतात ते नाही आपल्याकडे ते नाही. स्वतःच माझ्याकडे 4 आहे ते दिली ती मला आणि म्हणते ती माझ्या 4 दोघांची 3 आहे ती. बघितलंय तर 3 दिसतंय याला. बघितलं का दादासाठी कशी भांडते आस्था. काय काय मेडल काय म्हणली? ही मेडल खराय फटाय. तुझ्यासाठी खरं आहे. असताना हे मेडल गोल्डचं आहे का विचारल्यानंतर तिच्या पप्पाने तिला एवढं छान उत्तर दिलं ना, आणि ते ऐकून मला खरंच खूप छान वाटलं. लय उशीर नव्हत्या सगळेजण. रात्री आम्हाला उशीर झालाय ना पंढरपूरला यायला, एवढं दमून गेलो होतो. सकाळी कोणच उठलं नाही. आता तुम्हाला सांगायला तर 9:30 वाजले. एवढ्या टायमाला नॉर्मली आमचं स्वयंपाक होतो सगळ्या. आता नाश्ता बनवायला उशीर झाला एवढं. आणि आतल्या स्कूलला भूक लागली परसारा घेऊन काय तर चालू आहे ना. पसारा तुम्ही मला म्हणताय सगळेजण किचनची टूर दाखवा. अजून बघा आमचं सगळं पसारा मांडायचं आहे. सगळं अजून हॉलमध्ये वगैरे सगळं आहे, काम झालं नाही सगळं. जसं की मी तुम्हाला नेहमी म्हणते, आमच्याकडे नाश्ता बनवायचा म्हणजे सणसुद्धा असल्यासारखं असतं 4-6 महिन्यातून कधी तर. आता मुलांची स्कूल सकाळी लवकर असतात, त्याच्यामुळे फारसा असं नाश्ता बनवायची कधी वेळ येत नाही. आणि त्यात आस्ताला आवडतात पोहे, पण आहो म्हणाले उपीट बनव. म्हटलं चला आज उपीटच बनवू, म्हणून खरं तर उपीटच बनवलं. काय झालं आस्ता? बघू काय झालं सांग की मला. दादाने मारलं? हा बर थांबा ना, दादा आंघोळीनं आला की नाही आपण दोघी दादाला मारू आहे ना. हा हा बघू इकडं कसं रडू येते असताना. बघू बघू बर नाही बाळ आमचं लहान छोटस. काय खरं नाही. लगेच रडू जाते फरसाला खाती का वाटल्यावर. गेलं का मारलेलं? हा हा काय झालं ना? नाही आता आम्ही अगं मी झाडू मारला तर इथं काय करायला लागली? आ ए आता झाडू मारून
फरसाला चाललाय वाटतं. दादाला मारायला कशी पळत होती असतं बघितलं का. तर चला आता नाश्ता करायचा होता म्हणून पटकन इथे देवपूजा करून घेतली. आज तसं तर देवपूजेला उशीरच झाला होता पण म्हणलं आता ठीक आहे असू द्या. आज उपीटला बारीक रवाच होता घरात. मोठ्या रव्याचं उपीट जरा छान होतं पण म्हणलं आता ठीक आहे असू द्या. बारीक रव्याचं खूप दिवसानंतर आज बनवलं होतं. होय का? मॅगी पण होतं गावाला. ती आळाची मॅगी असते. आळे जास्ती कोणी कोणी सांगितलं तुला मॅगी ताळे असतात म्हणून? बरोबर आहे. कोणी सांगितलं? आजोबांनी दाखवलेलं मोबाईल. आजोबाने मोबाईल मध्ये दाखवलं होतं. तरी पण तू मागते खायला सणामध्ये. या साहेब अय साहेब दादा. आता काय करायचं माहितीये का? आस्ता दादाला लय मारायचं आपण दोघींनी. दादा तुला मारून गेलाय बघायचे. होय मारलं का तुला येऊन? झाड मारून फेकून गेली. होय झाडून माराय नसतं. झाडू लक्ष्मी असते देव बाप्पा असतं. पाया पडली का झाडूच्या मग सॉरी म्हणली का झाडूला? मारते पळून गेली. होय झाड. हा देते की वाढून घ्यायला लागले जास्त त्याचे. हा एवढं सुख मला. काय हो माझ्यासाठी? एवढं सुख मला पचनी पडत आहे. आणि बघ वाटते. इकडं आता सगळेजण नाश्ता करायला बसलो होतो. म्हणलं आज स्वयंपाकाला बराच वेळ होणारा दिसते आणि मामांना पण दिलं होतं. इकडं सूप बनलं होतं पण मामाने केला नाश्ता परत. त्यावरचं आणि आरोचं काम सुरू आहे. हे बघा दिसतंय तुम्ही. झालं की नाही? पलीकडची झाली. होय का? लाईट फिटिंग चालू आहे इकडं. आरो असते पप्पांच्या हाताखाली. होय हा राहू दे असता माझं मी काढते. चुकली ती काय? बरं हा थंड आहे ती ना? हा राहू दे काढते मी. आजीला याच्यावर मदत करायला. होय का? पटकन बाहेर जाऊन कपडे सुकायला टाकली आणि आतमध्ये येऊन मग झाडू मारायला घेतलं. इथं मम्मा झाडू मारते. ही बघा कसला झाला. हो काय इथलं पसारा काढलाय आताच. हे ताजा फोन आल्याला बोलते तर. ए दादा चुपच के. ती बोलते ना ब्लॉगिंग करते. हा वरची लाईट दाखव. हो साईडला. हे बघा लाईट चमकोडी. चुप बस की व धाकून आहे ना. म्हणते हे बघायचं मम्मा टेबल पुसते चमकते जरा. काय झालं? पप्पा म्हणलं काय नाव मी झोपूनच गेले व्हिडिओ. दुसरं म्हणून इतके म्हणून. होय हो का आजोबांनी हे तो बुक घेतले. हो का दिसते का किती काम चालू चांगले. आजोबांना घेऊ दे की काय करतात. हे बघा घर पारुसं काढून बाकी सगळं जागच्या जागी ठेवून सगळं आवरून घेतलं हॉल वगैरे आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागले. आज पालक पनीर बनवायची होती म्हणून इथं आता मी पनीर अगोदर तळून घ्यायला लागले होते. आज खरं तर रेसिपी शूट करायला खरंच कसलाच टाईम नव्हता त्याच्यामुळे मी काही शूट केलंच नाही. रेसिपी डायरेक्ट भाजी बनवलेली दाखवली आणि मस्त अशी आता पालक पनीर बनवून तयार होते. तर म्हटलं पटकन चपाती बनवून घेऊ आणि जेवण करून घ्यायचं.
कशाला पावसात भिजती का? पर्स अडकावून काय आहे पर्स मध्ये? पर्स मध्ये काय आहे? मेडल. मग काय आता सोबतच घेऊन फिरायची का मेडल? हा, तू छत्री घेऊन गेली, पाऊस बंद झाला बघ. एकदा सूर्य खूप खूप गवला, त्याच्या उन्हाने समुद्र तापला. समुद्राच्या पाण्याची झाली वाफ, वर वर गेली आपोआप. आकाशात तिचे ढग बनले, तिकडे तिकडे पळू लागले. विजेच चावून घेऊ हाती वारा लागला ढगांच्या पाठी. ढगावर ढग लागले चढू, गरगर करून लागले रडू. डोळ्यातून पाण्याचा वर्षाव झाला, आणि लोक म्हणतील पाऊस आला. आला की पाऊस. आता असता रे पाऊस म्हणतात. असताना गाणी म्हणलेली बघून मी सुद्धा थोडीशी रिलॅक्स झाले. जेवण वगैरे झालं आमचं आणि म्हटलं आता आतल्या साफसफाई लागूया. तर आहोंनी इथं डायनिंग टेबल खोलला होता. जसा आणून बसवला तसा त्याला कधी खोललाच नव्हता. आणि इथं बघा एवढं म्हणजे वरून तर आपण भरपूर असं स्वच्छ ठेवतोय, पण आतमध्ये बघा ज्यावेळेस खोललं ना तेव्हा कळालं की ते आतून इतकं घाण झालं होतं. तर ते काढण्यासाठी बराच वेळ गेला आमचा. आणि मग म्हटलं चला आता ह्यांचं इकडं काम सुरू होतं तोपर्यंत इकडं फ्रीज क्लीन करून घ्यायचा होता. आता सध्या लाईटचा खूप प्रॉब्लेम असल्यामुळे पण फ्रीजची जरा आतून जास्त स्मेल यायला लागली होती, म्हणून म्हटलं ते पण काढून घेऊया. मग इकडं ह्यांचं इकडं आणि माझं इकडं काम चालू होतं आणि आवरून घेतलं. मग तसं तर डायनिंग टेबलवरचं सगळं साहित्य काढून किचन ओट्यावर ठेवल्यामुळे किचन ओटा भरगच्च झाला होता. पण इथं बघा डायनिंग टेबल काढल्यामुळे मात्र सगळं रिकामं वाटत होतं किचन. चला आजसाठी एवढंच, भेटू परत, तोपर्यंत बाय.